नमस्कार अंगणवाडी सेविकाताईंनो, आज आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेसाठी आपण पूर्वी ज्या लाभार्थ्यांचा अर्ज केला होता आणि त्यांचं आपल्याला सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी पुन्हा ॲप्लिकेशन कसं एडिट करायचं आणि पुन्हा आपल्याला ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते सर्व सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जी मी प्रोसेस दाखवणार आहे ती प्रोसेस तुम्ही फॉलो करायची आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व एडिट ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. कारण ज्या महिलांची प्रेग्नन्सी होती तेव्हा आपण ॲप्लिकेशन अप्लाय केलं आहे, त्यांना पहिलं इन्स्टॉलमेंट मिळाला आहे, पहिला हप्ता मिळाला आहे. आता त्यांची डिलिव्हरी झाली आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी आपल्याला एडिट ॲप्लिकेशन करावं लागणार आहेत. एडिटसाठी आपल्याला मुलांचं जन्मतारीख आणि वॅक्सिनेशनचं सर्व डिटेल आपल्याला फिलअप करावं लागणार आहे. तर कसे फिलअप करायचं लाईव्ह तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे, जास्तीत जास्त आपल्या सेविकाताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे हे व्हिडिओ बघून ते स्वतः त्यांचं जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांचं ॲप्लिकेशन एडिट करून घेतील. तर चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. ॲप्लिकेशन ओपन करायचं. लॉग इन केल्यानंतर आपल्याला डाटा एंट्री खाली आपल्याला भरपूर ऑप्शन दिसणार आहे. तर कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे? अपडेट चाइल्ड इन इम्युनायझेशन डिटेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, माझ्या या ठिकाणी मी सर्व एडिट केलं आहे. त्याच्यासाठी नो रेकॉर्ड अवेलेबल फॉर इम्युनायझेशन अपडेट असं दाखवत आहे. आता हे सर्व दाखवल्यानंतर आपल्याकडे आपण जर केलं नसेल तर या ठिकाणी डायरेक्टली लाभार्थ्यांचं नाव दिसेल आणि एडिट ऑप्शन दिसणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, एडिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ॲप्लिकेशन ओपन होणार आहे या ठिकाणी. तर बघा, एडिट ॲप्लिकेशन आपण क्लिक केल्यानंतर एडिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन दिसेल. आता ॲप्लिकेशन ऑलरेडी आपलं फिलअप केलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय काय नवीन फिलअप करावं लागणार आहेत. तर आपल्याला चाइल्ड किती आहे? एक आहे. म्हणजे जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा एक मुलगा झाला किंवा बोथ म्हणजे जुडवा झाले असे ऑप्शन येतात. तर आपल्याला एक ऑप्शन फक्त एकच सिलेक्ट करायचं आहे. एक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बाकी काही डिटेल फिलअप करायची नाही. आता आपल्याला मुलांचं या ठिकाणी जन्मतारीखसुद्धा आपल्याला फिलअप करावं लागणार आहे. मुलांचं जन्मतारीख फिलअप केल्यानंतर मुलांचं जन्मतारीख फिलअप करायचं आहे. मुलांचं जन्मतारीख फिलअप केल्यानंतर आपल्याला वॅक्सिनेशन डिटेल MCP कार्डचं डिटेल आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे. हे सर्व फिलअप केल्यानंतर बाकी काही एडिट करायची गरज नाही. फक्त आपल्याला हे 2 पॉईंट असतात, एक जन्मतारीख नंतर वॅक्सिनेशनची सर्व डिटेल आपल्याला फिलअप करायचे. कारण 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्याचं म्हणजे आपण ज्या पद्धतीने जन्म होताच मुलांना एक वॅक्सिनेशन दिले जाते, त्या वॅक्सिनेशनपासून सुरुवात करायची. मुलांचं जन्मतारीख या कॉलममध्ये फिलअप करायचं. नंतर आपल्याला वॅक्सिनेशन डिटेल फिलअप करायचं. वॅक्सिनेशन डिटेल लगेच मुलांचं 1-1.5 महिन्यानंतर एक वॅक्सिनेशन दिली जाते. नंतर 1-1.5 महिन्यात पुन्हा 1 महिन्यात वॅक्सिनेशन दिले जाते आणि दुसऱ्या महिन्यात आणि 3.5 महिन्यात असं वॅक्सिनेशन दिलं जातं. आता हे ॲप्लिकेशन केव्हा एडिट करता येते आपल्याला? हे 3.5 महिने झाल्यानंतर आपल्याला सर्व हे वॅक्सिनेशन झाल्यानंतर आपल्याला फायनली काय करायचं आहे, सर्व डिटेल आपल्याला ज्या मी डिटेल तुम्हाला फिलअप करायला लावते ते डिटेल फिलअप करायचं आहे आणि फायनली ॲप्लिकेशन सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुन्हा आपण बॅक आलो तर बघा, आपण ज्या ठिकाणी आपल्याला एडिट असं ऑप्शन दिसत होतं ते ऑप्शन आपल्याला पुन्हा या ठिकाणी दिसेल का? तर बघा, अपडेट चाइल्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड बघायचं आहे. आपण ज्या लाभार्थ्यांचं, ज्या अर्जदारांचं, आपल्याला ज्या महिलांचा आपण अर्ज एडिट केला आहे त्यांचं या ठिकाणी रेकॉर्ड दिसणार नाही, ऑटोमॅटिक गायब होऊन जाणार आहेत. या पद्धतीने अपडेट ॲप्लिकेशन प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेत आपण करू शकतो. तर या पद्धतीने ही प्रोसेस असते. जास्तीत जास्त आपल्या सेविकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही समजेल की जे आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेसाठी अर्ज केला होता, ज्या लाभार्थ्यांचं त्यांची प्रेग्नन्सी असताना आपण आपलं ॲप्लिकेशन सबमिट केलं होतं, तर पहिला त्यांना हप्ता मिळाला आहे, पहिला इन्स्टॉलमेंट मिळाला आहे. आता सेकंड इन्स्टॉलमेंट जेव्हा डिलिव्हरी होते, डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला 3.5 महिन्यात हे सर्व आपल्याला एडिट ऑप्शन पुन्हा येतं आपल्या ॲप्लिकेशनवरती. तर एडिट कसे करायचं आणि काय काय फिलअप करायचं ते सर्व माहिती मी दिली आहे. धन्यवाद.